पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी वीज यंत्रणाही धोकादायक बनली आहे। अशाच पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील राऊतपाड्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। विद्युत प्रवाह उतरलेल्या लोखंडी जाळीचा स्पर्श झाल्याने 16 वर्षीय आदिवासी मुलाचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार चिंचणी राऊतपाडा येथील 16 वर्षीय मानव संदीप डोंगरे हा शनिवारी 25 जुलैला बाबोळा तलावाच्या उत्तरेकडील परिसरात मासेमारीसाठी गेला होता। यावेळी बाबुराव वर्तक यांच्या वाडीच्या कंपाऊंडला लावलेल्या लोखंडी जाळीत विद्युत प्रवाह उतरल्याने मानवला जोरदार विजेचा धक्का बसला। यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून आदिवासी समाजात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। पावसाळ्यात वीज वाहिन्या, तारा आणि विद्युत उपकरणांची योग्य देखभाल न झाल्यास अशा दुर्घटना घडू शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। मृत मानव डोंगरे यांच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे। या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून खाडीनाका पोलीस चौकीचे उपनिरीक्षक भूषण संखे पुढील तपास करत आहेत। रिपोर्टर शिवप्रसाद कांबळे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार। आता आपण आहोत डहाणू तालुक्यातील खाडीनाका चौकी येथे डहाणू तालुक्यातील कणाशी या ठिकाणी एक दुःखद दुर्घटना घडलेली आहे। एक दुःखद दुर्घटना घडली आहे। त्या घटना कशा पद्धतीने घडली याच्या आपण थोडक्यात आपण त्याच्यासोबत गावकऱ्यांसोबत आपण बोलूया। आपल्यासोबत आहेत आदिवासी एकता परिषदेचे दशरथ बामणिया। काय कशा प्रकारे घटना घडली आणि तुमच्यावर कशा प्रकारे काय झालं नेमकं ते नेमकं? चिंचणी बाबुळा तलाव येथे पोलला एक वायर बांधलेली होती, ती त्याला झाड पडलेलं आणि ते तारेच्या कंपाऊंडला तिला बांधलेला होता आणि तो 15 वर्षाचा पोरगा त्याला जाऊन आणि त्याला हात पकडला होती ते त्याच्यात त्याला मृत्यू झाला अशी आम्हाला घटना मिळतात आणि पोलीस स्टेशनला संपर्क केला। तर त्याला आपण जाऊया बघूया। आम्हाला पण चांगलं सहकार्य केलं। तसंच आपले भोये साहेब त्यांनी सुद्धा मुंबईला होते, ते पण धावपळ करत डायरेक्ट चिंचणी पोलीस स्टेशनमध्ये ते हजर झाले आणि त्यांनी सांगितलं का आम्ही गव्हर्नमेंट किंवा सर्व जे आदिवासी पट्ट्यातले जे आपले आदिवासी लोक आहेत त्यांना आम्ही जी मदत होईल शासनाकडून ती आम्ही करण्याचा पूर्ण 100% प्रयत्न करू। ज्याप्रमाणे तिकडे वायर जी पडलेली आहे त्या वायरीच्या संदर्भामध्ये आपण MSCBला काही पत्रव्यवहार वगैरे केला होता का? कशा प्रकारे वायर ती सडलेली आहे किंवा पोल सडलेला आहे अशाप्रकारे काय तुम्ही पत्रव्यवहार वगैरे काय ग्रामस्थांतर्फे काय पत्रव्यवहार काय केला होता का? ग्रामस्थांना बोलला की दिवस झाले लाईट आणि झाडापाट्याने ते वायर बांधत होते ते, परंतु ते सिमेंटचा पोल असल्याकारणाने तिकडे त्या वायरीला तार बांधलेली त्या सिमेंटच्या पोलला आणि ते सिमेंटच्या पोलला जाळी एक लावलेली होती, त्याला ते करंट पास झाला आणि ते पोराचं एक दुर्घटना झाली। या दुर्घटनेमध्ये आपली नेमकी काय मागणी राहील पुढे का तुमच्या व्यक्तींना त्या मयत व्यक्तीला काही कुटुंबांना काय सहकार्य मिळेल अशी काही आपली काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे का जो मयत झाला आहे त्यांचे आई वडील कोणी नाही मिळत, फक्त लहान तो 15 वर्षाचा पोरगा आणि एक बहीण आहे आणि एक आजी आहे, हे त्यांचं परिवार आहे आणि त्यांना शासनाकडनं जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे अशी आम्ही या डिपार्टमेंटला आम्ही सांगतो की लवकरात लवकर त्यांना मदत झाली पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत MSCB जे साहेब भोई साहेब आहे, नेमकं आपण त्यांच्याकडे पण जाणून घेऊया की पुढची प्रोसिजर कशी काय होईल आणि त्या मैताला काय पुरेपूर शासनाकडनं काही मदत देता येईल किंवा काय देता येईल त्याप्रमाणे आपण थोडक्यात आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आपल्यासोबत आहेत MSCB साहेब भोई साहेब। भोई साहेब, काय सांगाल तुम्ही ज्या घटनेमध्ये दुर्घटना झाली, खूपच दुर्घटना आहे, काय त्याच्यामध्ये पुढची प्रोसिजर राहील आणि कसं काय त्यांना काय मदत करता येईल वगैरे काय गव्हर्नमेंटची काय प्रोसिजर आहे? ठिकाणचे सगळं पंचनामा वगैरे आणि सगळे डॉक्युमेंट केले आहेत, ते आपण सगळं ताबडतोब ते
आणि साधारण या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी त्यांना मदत मिळण्यासाठी साधारण किती दिवस जातील असं काही तुम्हाला काही सांगता येईल का? साधारण ते लवकरात लवकर सगळे डॉक्युमेंट जर आपल्याला एव्हिडन्स सगळ्या झाले फास्ट अशा प्रकारे तनाशी डहाणू तालुक्यात तनाशी येथे चिंचणी राऊतपाडा या ठिकाणी जी दुःखद घटना झालेली आहे ही अत्यंत दुःखद घटना आहे. पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला गेला होता. रेड अलर्टनंतर त्याच्यानंतर 3 दिवस लगातार गावामध्ये लाईट नाही, गावामध्ये पाणी नाही, अशा बिकट परिस्थितीमध्ये ते दुःख तर लोकांच्या मनामध्ये होतंच. पण त्याप्रमाणे आता एक वेगळी दुःखद घटना घडलेली आहे आणि ही दुःखद घटना घडू नये आणि यापुढे देखील MSCBचे साहेब भोये साहेब यांनी एक आपल्याला आश्वासन दिलं आहे की यापुढे आम्ही त्याची प्रोसिजर बघू, त्याचा पंचनामा करू आणि जास्तीत जास्त कशी त्या गरीब कुटुंबाला मदत मिळेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू, आम्ही लवकर मदत घेऊन देण्याचा प्रयत्न करू असे आम्हाला आश्वासन